इथे मी 1 वाटी मैदा, अर्धा वाटी रवा, थोडंसं मीठ घालून हे सुके जिन्नस मिक्स करून घेतले. त्यामध्ये गरम तेलाचं मोहन घालून सर्व पिठाला व्यवस्थित लावून घेतलं. आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पिठाचा असा मऊसूत असा गोळा तयार करून घेतला. आता एका कढईमध्ये खसखस भाजून घेतली. तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेतले. सारण बनवण्यासाठी 2 वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घालून 2 मिनिटं परतवून घेतला. त्यामध्ये 1 वाटी बारीक कापून घेतलेला गूळ घालून घेतला. खसखस, ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर घालून सारण तयार करून घेतलं. भिजवलेल्या पिठाचा गोळा दाब देऊन मऊसूत असा मळून घेतला. आता त्याचे छोटे छोटे तुकडे मिक्सरमध्ये घालून फिरवून घेतले. आता पिठाला पुन्हा एकदा मळून घेऊन याचे अशा पद्धतीने बारीक असे काप करून घ्यायचे. या पिठाची आता छोटी पारी करून घ्यायची. त्यामध्ये सारण भरून साईडून पाण्याचा हात लावून घ्यायचा, व्यवस्थित दाब द्यायचा आणि या पद्धतीने कापून घ्यायचं. इथे तुम्ही साच्याचा देखील वापर करू शकता. आता या करंज्या गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या. तर आपल्या खुसखुशीत आणि रसरशीत करंज्या तयार आहेत.